जीव ब्रह्मैक्य ज्ञान चित्तात उत्पन्न होणे हेच खरे जन्माचे सार्थक आहे. जन्म आल्याचे सार्थक खरं बाबा काही काय करायचंय? जीव ब्रह्मैक्य, जीव ब्रह्मरूप आहे असं चिंतन कर. काय सांगतात? युक्त्यालोड्य म्हणजे युक्तीने, साधक बाधक युक्तीने तू वेदशास्त्र यांचा अभ्यास कर. तुला समजेल की सार्थक ही काय वस्तू. नुसतं फुल काय कोणाचं नाव सार्थक ठेवायचं. काही वेदांत नाव ठेवतात, काही सार्थक अर्घ द्या, तर वेदांत अक्षर माहीत नाही आहे का? माहीत वेदांत कशाबरोबर खातात हे तर त्यांना माहिती आहे काय? निराशापासून काय जसं बोलणं तसंच आहे. कृत गुप्त आणि मत त्याची यामाजी संगती सुसंगती असली त्याचे नाव काय? सार्थक. आणि जीवनाचं अंतिम लक्ष्य, जीवनाची परिपूर्णता ज्यात होते त्याचं नाव जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि हे मिळवण्याकरता, हे ज्ञान प्राप्त करण्याकरता यासाठी कसं येणार म्हणजे येणे आणि जाणे, हेलपाटी मारणे, जन्म जन्मांतर घेणे याचं येत काय दुसरं नाव आहे, चांगलं नाव वारी. वारी म्हणजे जाणे आणि येणे. याच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, माणसाच्या जन्मात आला असता त्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपन्न करावं, त्याच्या जीवनाला पूर्णता प्राप्त होते. ज्ञानाचं संपादन करतात. शाळेत जातात म्हणजे काय करतात? हो, पण ते ज्ञान जीवनाचा प्रवाह थांबवण्याकरता, विश्रांत होण्याकरता, सुख भोगण्याकरता उपयोगी नाही. उलट ते शिकून नचान नसतं. उदाहरणार्थ आमच्या बाईचा गोपी शाळा शिकला, शिकून काय केलं? बापा टाकून दिलं, आई टाकून दिलं, बायको घेतली. काय झालं? या ज्ञानानं विश्रांती मिळत नाही. या ज्ञानानं काय करावं लागते? काय करायचं? घरदार शेतीवाडी सगळी टाकून चालेल तिथे घेऊन तिच्या मागे फिरणार तिथे. विश्रांती भेटली काय? त्यातली त्याची बायको काय म्हणते? आधी तुम्ही इथंच राहा, नाही का? कसं करता? तिथं पोरगं सांभाळण्याकरता. कारण लोकांची धारणा अशी, भावना अशी की म्हाताऱ्यामध्ये लेकरं सांभाळतात. म्हणजे आपल्या दुःखाचा वाटत नाही थोडासा घ्यावा. म्हणजे इतर जे ज्ञान येतं हे ज्ञान संसार सुख वाढवणारे येतं, विश्रांती देणार. पुढे हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होण्याकरिता, जीव ब्रह्मरूप आहे हे जाणण्याकरिता वेदशास्त्र व पुराणे प्रवृत्त झाले आहेत. लोकाला ज्ञान देण्याकरता, हे ज्ञान देण्याकरता वेद, शास्त्र आणि पुराण ते प्रवृत्त झाले. काय पुराणात सुद्धा असं सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? तुम्ही संसार करून कितीही केलं तर तुम्हाला त्यात सुख नाही. मोठमोठे राजे रजवाडे सुद्धा चांगला प्रपंच करून गेले तर त्यांना सुद्धा सुख मिळालं नाही. श्रीरामासारखा पूर्णकाम पुरुष तोही त्याच्या आयुष्यात सुखाची गोष्ट सुद्धा नाही आहे का? श्रीकृष्ण अधिक शूर थोर नृपती हे सुद्धा
कसे मेले हे? राम कसा गेला? सुखानं का दुःखानं? श्रीकृष्ण कशाने गेला? आणि तू कसा असेल मग? तेव्हा एकनाच्या बाजूने सुखाची कल्पना मूर्खत्वचना येऊ पाहिजे. काय जाणून बुजून खैराचे लाकडी पेटून दिले आणि त्याच्या गाडी डबली झाला तो आता सुखानं जो राहील म्हणतो, हे म्हणणे मूर्खाचे आहे. कोणाचे म्हण? काय कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या ज्ञानेश्वर महाराज विचारतात. किंवा सापाच्या शेवर निजला नरम नरम वाटलं, ते नरम नरम आहे रे. हे ज्याला समजलं ते ज्ञानी माणसं. पुढे मग पुराण वेद वेद शब्द वेद यती इति वेदाः. वेदाचा अर्थ, वेदाचा अर्थ काय आहे? वेद यती इति वेदा. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान. समजा असं धरा, तो आपल्या हाताला लागेल, त्यात झालं पाणी, मग काय होते? वेदना. वेदना. वेद त्याची जाण होते, ज्ञान होते, त्याचं नाव वेद. वेदना. वेद इति वेदा. शास्त्र. शास्त्र शब्दाचा अर्थ आहे हितशासनात शास्त्रत्वम. काय शास्त्र शब्दाचा अर्थ काय होतो? हितशासनात शास्त्र. हिताचं शासन करतो, मग त्याचं नाव काय आहे? शास्त्र. दुसरा अर्थ असा आहे अज्ञात अध्यापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. ज्या गोष्टी कोणाला माहित नाही का, अज्ञात आहे का, त्या गोष्टीचं ज्ञान जो करून देतो त्याचं नाव शास्त्र. पुढे वेद, शास्त्र आणि पुराणे. पुराणे शब्दाचा अर्थ जुन्या काळाच्या गोष्टी होऊन गेल्या, इतिहास जमा झाल्या, त्याचा अभ्यास करणे. म्हणजे पहिली लोक कशी वापरली आणि तसं वापरल्यामुळे त्याला काय घडलं, तसं आपल्याला घडू नये बा, घडावं एवढ्या करता पुराण प्रवृत्ती झाली. पुराणाने सांगितलं की संसार बऱ्याच लोकांनी केला पण त्यांनाही सुख मिळालं नाही. हे सर्व शास्त्राचे वेद वेदांचे सार आहे. कोणतं सार आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. तर सर्व वेद पा तुकाराम म्हणता बघे, वेद अनंत बोलिला. वेदानं खूप खूप काही सांगितलं, अगदी सूक्ष्म असूक्ष्म दृष्ट अदृष्ट सगळं वेदानं सांगितलं. काय सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, वेदू काय काय न बोले? सर्व काही बोले. हातला वेद अनंत बोलिला. तुकाराम महाराज सांगता अर्थ ही तुकाची सांगितली. एकच अर्थ सांगितला. कोणता? विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम. म्हणजे विठोबाला शरण जाणे याचा अर्थ विठोबा सत्य आहे एवढंच सांगितलं. आणि तो विठोबा तू आहेस. तो हा विठ्ठल बरोबा, तो हा मानव बरोबा, तो तू आहेस. अर्थात जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगितलं त्यांनी. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व शास्त्र वेद वेदांत पुराण यांचं सार. पुढे जीव खरोखर सुखरूपच आहे. तू त्याची प्रतीती घेऊन पहा. ऐसा दुजा कोण सांगा. तुकाराम महाराज. किंवा ब्रह्म म्हणजे सुख ऐसे वेदांताची बात. उपनिषद सांगतात एवय भूमा तत्सुखम यदल्पम तन्मर्त्यम. काय सांगतात? जे सुख आहे तो भूमा म्हणजे परमात्मा आहे. तो परमात्मा आहे, तो सुख स्वरूप आहे. काय सांगतात? म्हणून जीव सुखरूप खरा. आमचं जर पडत नसेल तर तू अंतरात विचार करून पहा. श्रवण कर, मनन कर, निध्यासन कर, चिंतन कर, आणि तुझ्या चिंतनात जे येईल ते तू खरं सांग. याचं नाव काय आहे? पायी शोधून अंतरात. पुढे अंतरात अंतरंगात त्याचा ध्यानयोग परायण होऊन शोध घे. श्री भगवान महाराज म्हणतात
तू एकांतात एकांतात जा. गल्लीवर बसून शोध घेऊ नको, कारण गल्लीवर सापडत नाही. एकांतात जा, चित्त स्थिर कर, श्रवण कर, त्या श्रवणाचं साधक बाधक विचार कर, त्याचं खरं काय तुझ्या मनात येते ते तू आण. एका असणार बस. आणि आत्मा आणि अनात्मा याचा विचार काय सांगतात, जे जे दृश्यमान आहे ते नाशिवंत आहे, जे अविनाशी आहे ते सत्य आहे. मग तू विचार करायचा सत्य काय, तू तुझ्या बुद्धीने विचार कर. तेव्हा चांगले चांगले जे बुद्धिवान माणसं होते त्यांनी विचार करून पाहिला आणि त्यांच्याही हेच ध्यानात आलं काय, जीव ब्रह्मरूप खरा. पवित्र आसनावर स्थित होऊन अनात्मा पवित्र असणारा म्हणजे शिवदेशे प्रतिष्ठापक असा अर्थ आहे. म्हणजे याच्यासाठी आहे तुम्ही गीता पाठ करा, म्हणजे त्याचे अर्थ आता सांगितले बरोबर वाटतं. अनात्मा वर्गाचे चिंतन बाजूला सारून आपल्या मनाशी विचार करून मन स्थिर करून पहा. काय पहा करून की आम्ही सांगतोय खरं आहे का, बहुतेक कुंडली